Hello friends and welcome once again to E-Classroom of Ahmednagar College Junior Wing. Today we again are going to study accounts of not-for-profit concern in our accountancy. मित्रांनो, मी आज खास आपल्या मराठी मीडियम मित्रांसाठी मराठीमध्ये जास्त एक्सप्लेनेशन देणार आहे, कारण त्यांनी बऱ्याच वेळेस मला रिक्वेस्ट केली आहे. तर चला मित्रांनो, परत एकदा आपण नव्या एक्झाम्पल सोबत बघू, स्टडी करूया. चला, मागच्या वेळेस आपण 2 एक्झाम्पल स्टडी केलेत मित्रांनो. त्याच्यामध्ये आपण रिसीट आणि पेमेंटवरून इन्कम आणि एक्सपेंडिचर कसं तयार करायचं हे आपण पाहिलेलं आहे. आता आपण याच्यामध्ये एक एक्झाम्पल घेतलेलं आहे. त्याच्या आधी आपल्याला काही टिप्स आहेत इथे बघा एक्झाम्पल सोडवण्यासाठी. त्या टिप्स अतिशय महत्त्वाच्या आहेत. त्या थोडक्यात मी तुम्हाला सांगतो. रिसीट अँड पेमेंट अकाउंट इन्क्लूड्स रिसीट अँड पेमेंट फॉर करंट कॅपिटल रेव्हेन्यू अँड डिफर्ड रेव्हेन्यू, त्याचबरोबर प्रिव्हियस इयर, करंट इयर अँड नेक्स्ट इयर. त्यानंतर इन्कम आणि एक्सपेंडिचर अकाउंटमध्ये फक्त रेव्हेन्यू, रिसीट्स आणि पेमेंट्स दाखवले जातात. करंट इयरच्या रिसीट आणि पेमेंट दाखवले जात नाहीत. त्याचबरोबर प्रत्येक ॲडजस्टमेंटला 2 इफेक्ट असतात, हे देखील आपल्याला लक्षात ठेवलं पाहिजे. आणि त्याचबरोबर ज्या ॲडजस्टमेंट आहेत त्या लक्षात ठेवून आपल्याला जे वेगवेगळ्या प्रकारचे आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस आहेत, प्रीपेड एक्सपेन्सेस आहेत, आउटस्टँडिंग इन्कम आहेत, इन्कम रिसिव्ड इन ॲडव्हान्स आहेत, याचेही इफेक्ट आपल्याला लक्षात ठेवलेले आहेत. तुम्हाला स्क्रीनवर दिसेल मित्रांनो कशा पद्धतीने ते इफेक्ट्स इथं दिसत आहेत. तर चला, आणि शेवटचं एक कॅपिटलायझेशन आपल्याला ज्यावेळेस करायला सांगतायत त्यावेळेस कॅपिटल फंडमध्ये ते जे इन्कम आहे किती टक्क्यांनी ॲड करायचं ते सांगतात, तेवढ्या पर्सेंटेजनी ते कॅपिटलमध्ये ॲड करायचं. चला मित्रांनो, आपण एक नवीन एक्झाम्पल इथं पाहणार आहोत. एक्झाम्पल तसं इंटरेस्टिंग आहे आणि आपल्या फार जवळचं देखील आहे. एका हेल्थ क्लबचं हे एक्झाम्पल आहे. आणि हे हेल्थ क्लबचं एक्झाम्पल जे आहे तर ते दिलेलं आहे आपल्याला. रिसीट अँड पेमेंट हां, रिसीट अँड पेमेंट ऑफ हेल्थ इज वेल्थ हेल्थ क्लब अहमदनगर. इथं त्यांचं रिसीट आणि पेमेंट अकाउंट आपल्याला दिलेलं आहे बघा. फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2020. रिसीट साईड, पेमेंट साईड. रिसीट साईडमध्ये बघा आपल्याला दिलेलं आहे टू बॅलन्स ब्रॉट डाऊन 32,800. टू सबस्क्रिप्शन 2 वर्षासाठी दिलेलं आहे 18-19 4,000, 19-20 2,30,000. टोटल आहे 2,34,000ची. त्यानंतर मित्रांनो डोनेशन्स दिलेले आहेत. रिसीट्स फ्रॉम एंटरटेनमेंट्स दिलेले आहेत. इन्कम फ्रॉम इन्व्हेस्टमेंट, एंट्रन्स फीज आणि इंटरेस्ट ऑन 8% फिक्स्ड डिपॉझिट. त्याचबरोबर पेमेंट साईड दिलेली आहे बघा आपल्याला. काय दिलं पेमेंट साईडमध्ये? बाय सॅलरी 50,000, लाइटिंग एक्सपेन्सेस, जनरल एक्सपेन्सेस, त्यानंतर मेंटेनन्स चार्जेस, एंटरटेनमेंट एक्सपेन्सेस, प्रिंटिंग अँड स्टेशनरी एक्सपेन्सेस फॉर 2018 and 19. बाय इन्व्हेस्टमेंट 1,50,000, बाय 8% फिक्स्ड डिपॉझिट विथ बँक. आणि शेवटी आपल्याला बॅलन्स मिळतोय त्याच्यात कॅशचा. बाय बॅलन्स कॅरीड डाऊन 33,300. दोन्हीची टोटल आपल्याला पाहायला मिळते 4,20,800. त्याचबरोबर मित्रांनो आपल्याला रिसीट आणि पेमेंट अकाउंट जसे दिले त्याचबरोबर ॲडिशनल इन्फॉर्मेशन म्हणजे काही ॲडजस्टमेंट्स देखील इथं दिलेल्या आहेत. त्या देखील आपल्याला एक्झाम्पल सोडवताना इथं कन्सिडर करायच्या. मग काय ॲडजस्टमेंट दिलेल्या आहेत पाहूया आपण. 5,000 मेंबर्स पेईंग ॲन्युअल सबस्क्रिप्शन ऑफ ₹50 ईच. म्हणजे 5,000 सभासद आहेत या हेल्थ क्लबचे आणि प्रत्येकी जे त्यांची वर्गणी आहे ती आहे ₹50. 2 नंबरची ॲडजस्टमेंट आहे आउटस्टँडिंग सॅलरी ₹12,000. द्यायची राहिलेली जे काही पगार आहे तो ₹12,000 आहे. थर्ड ॲडजस्टमेंट इज देअर. ऑन 1 एप्रिल 2019 द ॲसेट्स वेअर ॲज अंडर. आता त्याच्यामध्ये आपल्याला फिक्स्ड ॲसेट्स दिलेले आहेत बघा. लँड अँड बिल्डिंग 70,000, इक्विपमेंट्स 45,000 आणि खाली आपल्याला असं सांगितलेलं आहे डेप्रिसिएट द अबव ॲसेट्स ॲट द रेट ऑफ 10% पर ॲनम.
म्हणजे या ॲसेट्सवर आपल्याला घसारा आकारायचा आहे. घसारा म्हणजे आपल्याला माहीत आहे डेप्रिसिएशन, ते 10% पर ॲनम म्हणजे वार्षिक आपल्याला ते तिथं प्रोव्हाइड करायचं आहे. चौथी ॲडजस्टमेंट दिलेली आहे, इन्कम ॲक्रूड ऑन इन्व्हेस्टमेंट इज ₹2000. इन्व्हेस्टमेंटवर जे इन्कम मिळणार आहे ते ॲक्रूड आहे. ॲक्रूड म्हणजे काय, ते रिसिवेबल आहे, ते मिळालेलं नाही आपल्याला, पण मिळालं पाहिजे होतं, पण मिळालेलं नाही, म्हणजेच मिळणार आहे पण ते या वर्षाचं आहे, म्हणून त्याला आपण ॲक्रूड असं म्हणतो. पाचवी ॲडजस्टमेंट दिलेली आहे मित्रांनो आपल्याला, 50% ऑफ एंट्रन्स फीज अँड 60% ऑफ डोनेशन्स शुड बी कॅपिटलाइज्ड. मी आधी सांगितलं आपल्याला, ज्यावेळेस कॅपिटलाइज करायला सांगतायत त्यावेळेस आपल्याला ते कॅपिटल फंडमध्ये ॲड करायचे. इथं एंट्रन्स फीज आणि डोनेशन्स जे काही टक्केवारी दिलेली त्यामध्ये आपल्याला कॅपिटल फंडमध्ये आपल्याला ॲड करायचं आहे. आणि शेवटी एकदा आपल्याला सांगितलेलं आहे, प्रिपेअर इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2020 अँड बॅलन्स शीट ॲज ऑन द सेम डेट. म्हणजे आपल्याला इथं रिसिट आणि पेमेंट अकाउंट दिलेलं आहे, ॲडिशनल इन्फॉर्मेशन दिलेली आहे आणि त्याच्यावरनं आपल्याला इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट आणि बॅलन्स शीट ॲज ऑन 31 मार्च 2020 हे इथं तयार करायचं आहे मित्रांनो. आता इथं एक गोष्ट तुम्हाला प्रामुख्याने सांगावीशी वाटते. ह्या एक्झाम्पलमध्ये मी काही जे हेड्स आहेत हे रेड केलेले आहेत, म्हणजे बोल्ड केले आहेत रेड कलरमध्ये. आता ते का केलेले आहेत ते सांगतो मी. तुम्ही ज्यावेळेस एक्झाम्पल सोडवायला घ्याल त्यावेळेस काय करायचं आहे, सगळ्यात पहिलं एक्झाम्पल तुम्ही वाचून घ्यायचं आहे. आपल्याला रिसिट आणि पेमेंट अकाउंट दिलेलं आहे, रिसिट आणि पेमेंट अकाउंट पूर्ण वाचून घ्यायचं आहे. वाचल्यानंतर ॲडजस्टमेंट्स वाचायच्यात. ॲडजस्टमेंट वाचल्यानंतर कुठली ॲडजस्टमेंट कुठल्या हेडला आहे हे त्या हेडला मार्क डाऊन करायचं आहे. म्हणजे तिथं काहीतरी खूण करायची आहे तुम्हाला. यू मस्ट मार्क डाऊन दॅट ॲडजस्टमेंट because when you will solve the example you will get to know that this head is having adjustment so that you can make proper arrangements for that. Okay, मग तुम्ही काय करणार आहात, ॲडजस्टमेंट वाचणार आहात. आता इथे मी कशाला मार्क डाऊन केलं आहे, मी मार्क डाऊन नाही केलं, मी रेड कलर दिलेला आहे. तुम्ही ज्यावेळेस हाताने तुम्ही तिथं मार्क डाऊन करताल तेव्हा पेननी पेन्सिलने काहीतरी मार्किंग करून ठेवायचे. मग कशाला मार्किंग केले बघा, ॲन्युअल सबस्क्रिप्शन. इथं रिसिट साईडला सबस्क्रिप्शन दिसतंय, मी ते रेड केलेलं आहे म्हणजे मार्क डाऊन केलं आहे. आउटस्टँडिंग सॅलरी म्हणजे सॅलरी आपल्याला पेमेंट साईडला दिसते, ती मी रेड केली आहे म्हणजे तुम्ही मार्क डाऊन करायची ती. त्यानंतर ॲसेट्स. आता ॲसेट्स इथं लँड अँड बिल्डिंग आहे, इक्विपमेंट्स आहे, पण ॲसेट्सला आपल्याला डेप्रिसिएशनसुद्धा प्रोव्हाइड करायचं आहे. त्यामुळं डेप्रिसिएशन आपल्याला तिथं दाखवावं लागणार हे लक्षात ठेवायचं. चौथं आपल्याला ॲडजस्टमेंट आहे ॲक्रूड इन्कम ऑन इन्व्हेस्टमेंट. आता इन्कम ऑन इन्व्हेस्टमेंट आपल्याला इथं दिलेले ते सुद्धा मी रेड केलेलं आहे. का, आता आपल्याला त्याच्यावर अजून उत्पन्न मिळणार आहे म्हणून त्याच्यामध्ये आपल्याला ते ॲड करावं लागणार आहे, म्हणून मी तिथं ॲडजस्टमेंटला असल्यामुळे रेड मार्क केला आहे. त्यानंतर एंट्रन्स फीज अँड डोनेशन्स शुड बी कॅपिटलाइज. मी परत मित्रांनो बघा इथं डोनेशन्स आणि एंट्रन्स फीज याला सुद्धा रेड मार्किंग केलेली आहे. का, तर त्याला आपल्याला ॲडजस्टमेंट आहे. ज्यावेळेस आपण एक्झाम्पल सोडवू त्यावेळेस ॲट दॅट टाईम आपल्याला ते इनर कॉलममध्ये घेऊन त्याच्यामध्ये ॲडजस्टमेंट काय आहे ती कन्सिडर करावी लागणार आहे. चला मित्रांनो, हेल्थ इज वेल्थ हेल्थ क्लब अहमदनगर यांचं रिसिट आणि पेमेंट अकाउंट आपल्याला मिळालेलं आहे. तर चला आपण इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट आणि बॅलन्स शीट त्याचं तयार करू. तर सगळ्यात पहिलं आपण काय करणार आहोत, तर इन्कम आणि एक्सपेंडिचर अकाउंट तयार करू आणि त्यानंतर बॅलन्स शीट तयार करू. हे का, तर आपल्याला ज्यावेळेस कुठलंही एक्झाम्पल सोडवायचं आहे तर आपण ज्यावेळेस सिक्वेन्सनी जातो 1 by 1 त्यावेळेस आपल्याला ते एक्झाम्पल जास्त सोपं वाटतं. आणि सोपं तर वाटतंच, त्याचबरोबर आपलं कुठलंही हेड राहतंय की काय किंवा राहिलं आहे की काय हे आपल्या लक्षात येतं. चुकून हेड राहत नाही आणि म्हणून आपल्याला सिक्वेन्सली जायचं आहे. चला, जसं मी आपल्याला मागच्या लेक्चरमध्ये सांगितलं की रिसिट अँड पेमेंट अकाउंट इज अपोजिट टू इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट. कसं, रिसिट आणि पेमेंट अकाउंटला लेफ्ट हँड साईड म्हणजे डेबिट साईडला रिसिट्स असतात, म्हणजे इनफ्लो ऑफ कॅश असती, पैसे येत असतात, ते आपण डाव्या साईडला म्हणजे रिसिट साईडला मांडत असतो. पण
इन्कम अँड एक्सपेंडिचरला एकदम उलटं असतं. आपण ते जे इन्कम असतं, इनफ्लो असतो, हे राईट साईडला मांडत असतो, म्हणजे इन्कम्सला मांडत असतो. पेमेंट साईड बघा राईट साईडला दिसते आपल्याला, क्रेडिट साईडला रिसिट अँड पेमेंटमध्ये. पण इन्कम आणि एक्सपेंडिचरमध्ये हीच पेमेंट साईड आपल्याला डाव्या साईडला म्हणजे डेबिट साईडला दिसते आणि आपण ती एक्सपेंडिचर साईडला मांडतो. म्हणून मी म्हणतो की इन्कम अँड एक्सपेंडिचर अँड रिसिट अँड पेमेंट्स आर अपोजिट टू इच अदर. हे लक्षात ठेवायचं आहे. मग चला आपण एक्झाम्पल सोडूया. कुठलीही पहिली बाजू घेऊ शकता तुम्ही. आपण जर रिसिट साईड घेतली तर आपल्याला ही रिसिट साईड उजव्या साईडला म्हणजे इन्कम साईडला मांडावी लागेल. आपण जर पेमेंट साईड घेतली तर ती आपल्याला इन्कम एक्सपेंडिचरला लेफ्ट साईडला म्हणजे डेबिट साईडला मांडावी लागेल. चला कुठली साईड घेऊ आपण. कुठली साईड घेताय? चला आपण समजा रिसिट साईड घेऊ. ठीक आहे. मग रिसिट साईडमध्ये सगळ्यात वन बाय वन जाऊ आपण. टू बॅलन्स ब्रॉट डाऊन. त्याच्यामध्ये बॅलन्स दिलेला आहे 32,800. बिकॉज नाव बॅलन्स इज नॉट ट्रान्झॅक्शन. हे काय ट्रान्झॅक्शन नाही म्हणून ते काय आपलं रेकॉर्ड होणार नाही. ठीक आहे. मग चला पुढे जाऊ आपण. आणि ज्या वेळेस तुम्ही हे एक्झाम्पल सोडवतात त्यावेळेस तुम्ही काय करायचं, जो आयटम झालेला आहे त्याला टिक मार्क करायचे म्हणजे तुमच्या लक्षात येईल अरे हे आपलं झालेलं आहे. ठीक आहे. बॅलन्स झाला. टू सबस्क्रिप्शन. आता इथं एक गोष्ट लक्षात ठेवायची मित्रांनो, आपल्याला 2 वर्षाचे सबस्क्रिप्शन दिलेले आहेत बघा. 2018-19 आणि 2019-20. आता एक्झाम्पल सोडवताना बघा मी इथं तुम्हाला एक्झाम्पल दिलेले ऑलरेडी ते सोडवलेलं आहे, कारण इथं आपल्याला बोर्ड नसल्यामुळे मी इथे एक्झाम्पल सोडवून तुम्हाला दिलेलं आहे. ते एक्झाम्पल तुम्ही पाहू शकता. पण आपण परत वन बाय वन जाणार आहोत. इथं उजव्या साईडला मी लिहिलेलं आहे करंट इयर 2019 अँड 20. आता एक गोष्ट लक्षात ठेवायचं मित्रांनो की आपलं जे करंट इयर आहे म्हणजे चालू वर्ष आहे या एक्झाम्पलचं, ते कुठलं आहे तर ते आहे 19-20. 1 एप्रिल 19 टू 31 मार्च 20. हे आपलं करंट वर्ष आहे. आणि आपल्या अकाउंटिंगच्या पॉलिसीजप्रमाणे, अकाउंटिंगच्या प्रिन्सिपल्सप्रमाणे आपण काय करतो, जे करंट इयर आहे, जे अकाउंटिंग इयर आहे त्याच वर्षाचे ट्रान्झॅक्शन त्या अकाउंट्समध्ये दाखवतो. बरोबर आहे की नाही. आणि मग आपल्याला इथंही तसंच करायचं आहे. मात्र या हेल्थ क्लबने काय केलेलं आहे, ज्यावेळेस रिसिट आणि पेमेंट त्यांनी बनवलेलं आहे, रिसिट अँड पेमेंट इज अ समरी ऑफ कॅश अँड बँक ट्रान्झॅक्शन्स फॉर अ पर्टिक्युलर पिरियड. पण तिथं त्यांनी सगळ्या प्रकारचे घेतलेले आहेत. रेव्हेन्यू असतील, कॅपिटल असतील, परत सगळ्या वर्षाचे सुद्धा किंवा कुठल्याही पिरियडचे तिथं घेतलेले आहेत इन्कम आणि एक्सपेंडिचर. मग आपल्याला इथं इन्कम अँड एक्सपेंडिचर बनवताना तसं करून चालणार नाही आहे. आपल्याला फक्त करंट इयरचे जे एक्सपेंडिचर आणि इन्कम आहे तेच इथं दाखवावं लागणार आहे. ठीक आहे. आणि रेव्हेन्यू जे काही इन्कम आणि एक्सपेंडिचर्स आहेत तेच इथं दाखवावं लागणार आहेत विथ कन्सिडरिंग द ॲडजस्टमेंट्स. ठीक आहे मित्रांनो. चला आपण सुरुवात करूया एक्झाम्पलला. सगळ्यात पहिले सोल्युशन नंबर 3 इन द बुक्स ऑफ हेल्थ इज वेल्थ हेल्थ क्लब अहमदनगर. वरती आपण लिहितोय इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2020. लेफ्ट हँड साईड डेबिट साईड, राईट हँड साईड क्रेडिट साईड, लेफ्ट हँड साईड एक्सपेंडिचर साईड, राईट हँड साईड इन्कम साईड. आता एक्सपेंडिचर साईड आणि इन्कम साईड ही आपल्याला माहीत झालेली आहे. मग वन बाय वन आपण एक्झाम्पलकडे जाऊ आणि त्याचे हेड्स घेऊ. आपण पहिले इन्कम साईड बघतोय मित्रांनो. बघा आता इन्कम साईडकडे आलोय आपण. बॅलन्स तर काय घ्यायचं नाही. सबस्क्रिप्शन इथं आपल्याला दाखवलेलं आहे 2 वर्षाचं. आता इथं 2018-19 आणि 2019-20 अशा 2 वर्षाचे सबस्क्रिप्शन म्हणजे वर्गणी. जी काही सभासद आहेत त्यांच्याकडून वर्गणी दर वर्षाला जी येते ती आपल्याला इथं मिळालेली आहे. पण त्याच्यामध्ये असं दिलेलं आहे 2018-19ची वर्गणी 4,000 मिळाली, 2019-20ची वर्गणी 2,30,000 मिळालेली. पण आपल्याला मी हे 2018-19 मुद्दाम होऊन बोल्ड केलेलं आहे का, बिकॉज इट इज अ प्रिव्हियस इयर. ते मागील वर्ष, ते काय करंट इयर नाही. करंट इयर आपलं जे आहे 19-20 आहे. मग आपल्याला सगळ्यात पहिलं 19-20 या वर्षाचेच रिसिट्स इथं धरावे लागतील. मग सबस्क्रिप्शन आपण घ्यायचं 19-20. बघा मित्रांनो इथं तुम्हाला दिसेल इन्कम साईडला बाय सबस्क्रिप्शन.
इनर कॉलमला घ्यायचं आहे काय, बिकॉज इट हॅज अन ॲडजस्टमेंट, त्याला ॲडजस्टमेंट आहे, आपण मार्कडाऊन करून घेतलेली आहे ती. मग काय ॲडजस्टमेंट आहे आपण पाहूया. चला ॲडजस्टमेंट वाचून घ्यायची आहे त्याची मित्रांनो. आता काय दिलेली बघा, इट इज ॲक्च्युली ए हिडन ॲडजस्टमेंट. ही हिडन ॲडजस्टमेंट डायरेक्टली तुम्हाला काय करायचं हे सांगितलेलं नाही आहे. काय सांगितलं आहे बघा, समजून घ्या जरा. मी मुद्दाम म्हणून मराठीत सांगतोय. 5,000 मेंबर्स पेइंग ॲन्युअल सबस्क्रिप्शन ₹50 इच. 5,000 मेंबर त्या हेल्थ क्लबचे आहेत आणि प्रत्येकी म्हणजे एका मेंबरला ₹50 हे वर्षाला तिथे द्यावं लागतात. मग एकूण किती त्याचे सबस्क्रिप्शन आलं पाहिजे बरं. बघा इथं वर्किंग नोट देखील केलेली मी, खाली तुम्ही पाहू शकता वर्किंग नोट. आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन 5,000 मेंबर इंटू ₹50 इच. टोटल सबस्क्रिप्शन होतं आहे, टोटल वर्गणी आली पाहिजे 2,50,000. पण ॲक्च्युअल वर्गणी आलेली किती आपल्याला किती दिसते बघा इथं, 2,30,000 19-20ची. म्हणजेच ॲक्च्युअल आली आपल्याला किती, 2,30,000. आली पाहिजे किती होती, 2,50,000. आली किती, 2,30,000. म्हणजे ₹20,000 जी आहे ती कमी आली, ती यायची आहे, येणे बाकी आहे. त्याला आपण काय म्हणतो आपल्या भाषेत, आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन ₹20,000. मग ते काय करावं लागणार आहे आपल्याला, हे चालू वर्षाचं इन्कम आहे 19-20, म्हणून ते आपल्याला तिथे दाखवावं लागणार आहे. म्हणून ॲड आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन ₹20,000. मग आता एकूण सबस्क्रिप्शन किती होतं आहे बघा, आपलं आउटरला घ्या, आउटर कॉलमला 2,50,000 झालं. आपलं सबस्क्रिप्शन आपण नोंदवलं इथं. त्यानंतर येऊ आपण टू डोनेशन्स. आपलं नंतरचं हेड आपण सिक्वेन्सली येतोय 1 by 1. टू डोनेशन्स. आता डोनेशन्स किती आहे, 60,000. पण पुन्हा एकदा इथं आपल्याला ॲडजस्टमेंट आहे. काय ॲडजस्टमेंट आहे बघू. आधी डोनेशन्स आपण इनर कॉलमला लिहून घेऊ. बघा बाय डोनेशन्स इनर कॉलमला लिहायचे ₹60,000. मग त्याला ॲडजस्टमेंट काय आपण बघू. डोनेशन्सची ॲडजस्टमेंट बघा सगळ्यात शेवटी तुम्हाला पाहायला मिळेल. काय सांगितलं आहे तिथं, 60% ऑफ डोनेशन्स शुड बी कॅपिटलाइज्ड. आता इथं वारंवार मी सांगतोय तुम्हाला, मागे आत्ताच तुम्हाला थोड्या वेळावर पूर्वी सांगितलं आहे, कॅपिटलाइज करायचं म्हणजे नेमकं काय करायचं. तर त्या इन्कममधून जेवढा भाग कॅपिटलाइज करायला सांगितला आहे तो काढायचा आणि लायबिलिटी साईडला कॅपिटल फंडमध्ये तो ॲड करायचा. आता इथं काय सांगितलं आहे, 60% ऑफ डोनेशन्स शुड बी कॅपिटलाइज. म्हणजे 60% डोनेशन्स कॅपिटल फंडमध्ये ॲड करा आणि उरलेले 40% डोनेशन जे आहे हे रेव्हेन्यू इन्कम म्हणून दाखवून द्या. बघा आपण इथं पाहू शकता, डोनेशन्स 60,000 लेस 60% कॅपिटलाइज्ड. आता 60% आपल्याला कॅपिटल फंडला दाखवायचे, म्हणजेच ते 60%तून लेस करावे लागतील, वजा करावे लागतील. मग 60,000च्या 60% म्हणजे ₹36,000 झाले. ते लेस केले, वजा केले. आउटर कॉलममध्ये वजाबाकी आली आहे त्याची ₹24,000. चला डोनेशन्स आपण पाहिलेले आहेत. पुढचं हेड पाहूया, रिसिट्स फ्रॉम एंटरटेनमेंट्स. या हेल्थ क्लबने काही एंटरटेनमेंटचे कार्यक्रम केले आहेत, तर त्याच्यातून त्यांना जे काही इन्कम आहे, जे काही उत्पन्न मिळाले ते आहे 40,000. त्याला काही ॲडजस्टमेंट आहे दिसतीये का, नाही, देर इज नो ॲडजस्टमेंट. तर मग आपण ती डायरेक्टली तिथं घेऊ शकतो, बाय रिसिट्स फ्रॉम एंटरटेनमेंट 40,000 डायरेक्ट आउटरला घ्या, देर इज नो ॲडजस्टमेंट. त्याच्यानंतर टू इन्कम फ्रॉम इन्व्हेस्टमेंट. आता इथं रेड मार्क केलं आहे म्हणजे ॲडजस्टमेंट आहे. मग आपण इनर कॉलमला आधी लिहून घेऊ, बाय इन्कम फ्रॉम इन्व्हेस्टमेंट ₹1,000. आता ॲडजस्टमेंट काय आहे बघा, 4थ्या नंबरची ॲडजस्टमेंट तिथं दिसते. इन्कम अक्रूड ऑन इन्व्हेस्टमेंट इज ₹2,000. म्हणजे इन्व्हेस्टमेंटवर जे इन्कम आहे ते आपल्याला अक्रूड आहे, म्हणजे मिळणार आहे, मिळालेलं नाही, पण ते चालू वर्षाचं आहे, करंट इयर्स आहे, म्हणून ते आपल्याला त्याच्यात ॲड करावं लागणार आहे. बघा मित्रांनो, ॲड अक्रूड इन्कम ₹2,000 आणि त्याची टोटल झालेली आहे आउटर कॉलममध्ये घ्यायची आहे ₹3,000. त्याच्यानंतरचं हेड बघूया मित्रांनो,
एंट्रन्स फीज, टू एंट्रन्स फीज ₹50,000, रेड मार्क आहे तिथं. मग म्हणजेच ॲडजस्टमेंट आहे. काय ॲडजस्टमेंट आहे पाहूया. 50% ऑफ एंट्रन्स फीज अँड आर टू बी कॅपिटलाइज्ड. 50% एंट्रन्स फी जी आहे ती काय करायला लावली आहे, कॅपिटलाइज. मी वारंवार तुम्हाला सांगतोय, कॅपिटलाइज करणं म्हणजे ॲड इट इन टू कॅपिटल फंड. मग किती ॲड करायला लावले कॅपिटलमध्ये, 50%. इनरला घेतले आपण 50,000, बाय एंट्रन्स फीज 50,000 लेस 50% कॅपिटलाइज्ड. 50,000च्या 50% म्हणजे येते 25,000. आउटरला त्याची वजाबाकी ती 25,000. ठीक आहे. त्याच्यानंतर टू इंटरेस्ट ऑन 8% फिक्स्ड डिपॉझिट. आता आपण जी या हेल्थ क्लेमने जी गुंतवणूक केलेली आहे फिक्स्ड डिपॉझिटची बँकेमध्ये, त्याच्यावर त्यांना 8% दराने व्याज मिळालेलं आहे. हे 8% जे आहे, इंटरेस्ट ऑन 8% फिक्स्ड डिपॉझिट. 8% म्हणजे काय, इंटरेस्ट रेट जो आहे त्या फिक्स्ड डिपॉझिटचा तो 8% आहे. इट इज ॲक्च्युअली हिडन ॲडजस्टमेंट. ओके. हां, तर मग इंटरेस्ट ऑन 8% फिक्स्ड डिपॉझिट. परत काय झालेलं आहे, मी रेड मार्क केलेलं आहे तिथं, म्हणजेच काय, तिथं ॲडजस्टमेंट आहे. मग चला पहिलं इनर कॉलमला लिहून घेऊ. इंटरेस्ट ऑन एफ डी म्हणजे फिक्स्ड डिपॉझिट ₹3,000 इन इनर कॉलम. आता येथे ॲडजस्टमेंट काय आहे ते आपण पाहून घेऊया. आता तुम्हाला इथे ॲडजस्टमेंट दिलेली नाही आहे मित्रांनो. ॲक्च्युली आपण जसं म्हणतो देर आर सम हिडन ॲडजस्टमेंट ऑर इम्प्लाइड ॲडजस्टमेंट्स इन द एक्झाम्पल्स. मग ह्या एक्झाम्पलमध्ये सुद्धा एक हिडन म्हणजे छुपी एक ॲडजस्टमेंट दिलेली आहे. तुम्हाला क्लिअर सांगितलेलं नाही तिथं. त्यांनी काय सांगितलं आहे, 8% फिक्स डिपॉझिट. आता बघा फिक्स डिपॉझिट किती केलं आहे मित्रांनो. बघा इकडं तुम्हाला पेमेंट साईडला आपण थोडा वेळ जाऊ. 8% फिक्स डिपॉझिट विथ बँक. त्यांनी 50,000ची फिक्स डिपॉझिट केलेलं आहे. म्हणजेच फिक्स डिपॉझिटची रक्कम किती आहे, 50,000. इथं वर्किंग नोटमध्ये तुम्हाला दिसेल बघा. इंटरेस्ट ऑन फिक्स डिपॉझिट, रेट ऑफ इंटरेस्ट ऑन फिक्स डिपॉझिट इज 8%. कारण त्यांनी सांगितलेलं तिथं 8% फिक्स डिपॉझिट. आणि त्याच्यावर मग टोटल इंटरेस्ट किती येईल, व्याज किती येईल तुमच्या वर्षाला. बघा 50,000वर 8% दराने 12 महिन्याचे तुम्हाला येईल ₹4,000. 5 × 40 म्हणजे ₹4,000 तुम्हाला तिथं इंटरेस्ट यायला पाहिजे, मिळालं पाहिजे त्या वर्षाला. पण ॲक्च्युअली किती मिळालं आहे बघा. यू कॅन सी इन दिस एक्झाम्पल. टू इंटरेस्ट ऑन 8% फिक्स्ड डिपॉझिट ₹3,000 म्हणजे तुम्हाला ॲक्च्युअली मिळालं आहे 3,000. मिळायला पाहिजे किती होतं आपल्या वर्किंग नोटप्रमाणे, ₹4,000. म्हणजेच ₹1,000 जे आहे ते काय आहे, आउटस्टँडिंग किंवा ॲक्रूड म्हणू शकतो आपण, ते आपल्याला मिळायचं आहे. पण ते करंट इयरचं इन्कम आहे आणि म्हणून आपल्याला ते ॲड करावं लागणार आहे. बाय इंटरेस्ट ऑन एफ डी 3,000 अँड ॲड आउटस्टँडिंग इंटरेस्ट ऑन एफ डी ₹1,000. आणि आउटर कॉलममध्ये त्याची बेरीज येईल ती आहे ₹4,000. ठीक आहे मित्रांनो. आता बघा आपल्या रिसिट साईडचे जे हेड्स आहेत हे सगळे संपलेले आहे. परत एकदा आपण एक फास्टमध्ये पाहून घेऊया, चेक करून घेऊया. बॅलन्स येणार नाही. सबस्क्रिप्शन घेतलेलं आहे, डोनेशन्स आर टेकन, रिसिट अँड पेमेंट घेतलेलं आहेत, इन्कम ऑन इन्व्हेस्टमेंट घेतलं आहे, एंट्रन्स फीज घेतली आणि इंटरेस्ट ऑन एफ डी घेतलेली आहे. ॲडिशनल इन्फॉर्मेशन किंवा ॲडजस्टमेंट सगळ्या कन्सिडर केल्यात का ते आपण पाहायचे आहेत. आपल्या सबस्क्रिप्शनची केलेली आहे, त्यानंतर ॲक्रूड इंटरेस्टची इन्कमची केलेली आहे, एंट्रन्स फीज आणि डोनेशन्सची देखील केलेली आहे. चला मित्रांनो, म्हणजेच आपलं जे काही इन्कम अँड एक्सपेंडिचरमधलं इन्कम साईड जी आहे ती इथं पूर्ण झालेली आहे. मग आता आपण जाऊ एक्सपेंडिचर साईडकडे. म्हणजेच आपल्याला एक्सपेंडिचर साईडसाठी पेमेंट साईड लक्षात घ्यावी लागणार आहे. मग पेमेंट साईडकडे येतो आपण. चला पहिलं हेड काय आहे, परत मी पेमेंट साईडला पण जे काही ॲडजस्टमेंट आहेत त्याचे हेड रेड केलेले आहेत, रेड मार्क केलेलं आहे. चला बघूया. बाय सॅलरी ₹50,000. पगार म्हणून त्यांनी ₹50,000 इथं दिलेले आहेत. मग पगार म्हणून ₹50,000 दिलं, पण तिथे ॲडजस्टमेंट आहे. काय ॲडजस्टमेंट बघू आपण. पहिले इनर कॉलमला लिहून घेऊ. आता हे एक्सपेंडिचर साईडला म्हणजे लेफ्ट साईडला येणार आहे. टू सॅलरी ₹15,000.
50,000 आणि त्याची ॲडजस्टमेंट काय आहे ते बघूया. 2 नंबरची ॲडजस्टमेंट आहे सॅलरीची बघा. आउटस्टँडिंग सॅलरी इज ₹12,000. आउटस्टँडिंग सॅलरी म्हणजे काय, तर आपला त्या वर्षाचा पगार द्यायचा राहिलेला आहे किती, तर ₹12,000. ₹12,000 हा पगार द्यायचा राहिलेला आहे, पण इट इज फॉर करंट इयर, तो चालू वर्षाचा आहे आणि त्यामुळे तो तिथं दाखवावं लागणार आहे. मग आपण काय करणार आहोत, तर तो सॅलरीमध्ये तिथं ॲड करणार आहोत. ॲड आउटस्टँडिंग सॅलरी ₹12,000 आणि बाहेर आउटर कॉलममध्ये त्याची जी टोटल आहे ती येते 62,000, 62,000. त्यानंतर बघा मित्रांनो, बाय लाइटिंग एक्सपेन्सेस, याला काही ॲडजस्टमेंट नाही आहे, ती डायरेक्ट लिहून टाकू आपण. जिथे ॲडजस्टमेंट नाही आहे ते आपण थोडं स्पीडने लिहूया, कारण आपलं थोडं वेळेचं बंधन आहे. लाइटिंग एक्सपेन्सेस 10,500, लाइटिंग 10,500. जनरल एक्सपेन्सेस 20,000, टू जनरल एक्सपेन्सेस 20,000. बाय मेंटेनन्स चार्जेस 40,000, टू मेंटेनन्स चार्जेस 35,000. बाय प्रिंटिंग अँड स्टेशनरी 7,000, टू प्रिंटिंग अँड स्टेशनरी 7,000. इथपर्यंत मित्रांनो आपण हेड्स घेतलेले आहेत आणि पुढं बघा आपल्याला दिसतंय बाय एक्सपेन्सेस फॉर 2018 अँड 19. पण परत मी 18-19 हे बोल्ड केलेलं आहे वर्ष. का बोल्ड केलेलं आहे बघा, कारण हे वर्ष इट इज नॉट करंट इयर, इट इज प्रिव्हियस इयर, म्हणजे हे मागचं वर्ष आहे. आपल्याला इथं मागचं वर्ष घ्यायचं आहे का, तर नाही घ्यायचं. इथं फक्त करंट इयरचा विचार करतो आपण. मग हे काही इथं आपल्याला घेता येणार नाही. बघा इथं मी काही घेतलेलं नाही आहेत, ठीक आहे. मग पुढं जातो आपण इन्व्हेस्टमेंट. बाय इन्व्हेस्टमेंट. नाव इन्व्हेस्टमेंट इज a capital expenditure and considered as an asset, and that is why it is not revenue expenditure. हे काय रेव्हेन्यू एक्सपेंडिचर नाही आहे, त्यामुळे आपण इन्कम एक्सपेंडिचरला ती घेणार नाही. त्या ॲसेट साईडला दाखवूया आपण. परत आपल्याला दिसतंय बाय 8% फिक्स डिपॉझिट विथ बँक. अगेन फिक्स डिपॉझिट इज ए करंट कॅपिटल एक्सपेंडिचर. That is why it will be not be recorded in income and expenditure account. परत हे ॲसेट साईडला आपण दाखवणार आहोत, त्यामुळे हे देखील इथं घेणार नाही आहे. तुम्ही पाहू शकता इथं मी घेतलेलं नाही आहे. मग आपलं बाय बॅलन्स कॅरीड डाऊन. आता हा जो बॅलन्स आहे 33,300 रिसिटमधून पेमेंट वजा करता आपल्याला तो मिळालेला बॅलन्स आहे. म्हणजे काय, आलेले पैसे आणि गेलेले पैसे याचा तो डिफरन्स आहे, तो आहे तो काय आहे, कॅश बॅलन्स. Again, it is not expenditure, so we will record it in as a balance sheet. तो ॲसेट साईडला आपण दाखवणार 33,300. दोघांची टोटल आपल्याला पाहिजे आहे, ती दिसते आपल्याला इथं 4,20,000. आपल्याला इथं हे पाहणं महत्त्वाचं आहे की आपण जे काही हेड्स घेतलेले आहेत हे सर्व हेड्स आपण इन्कम एक्सपेंडिचरमध्ये दाखवलेले आहेत का. आता प्रिंटिंग अँड स्टेशनरीपर्यंत आपण सर्व हेड्स दाखवलेले आहेत. त्यानंतर आपल्याला जे काही हेड्स दाखवायचे आहेत त्या ॲडजस्टमेंटला आपण पाहणार आहोत, ॲडजस्टमेंटकडे जाणार आहोत. चला ॲडजस्टमेंट काय काय आहेत पाहूया. आता सबस्क्रिप्शन झालेलं आहे, सॅलरीची घेतलेली आहे, आपल्याला एक ॲडजस्टमेंट सांगितलेली आहे फिक्स ॲसेट्सची. डेप्रिसिएट द अबोव ॲसेट्स ॲट द रेट ऑफ 10% पर ॲनम. कुठले ॲसेट्स आहेत, लँड अँड बिल्डिंग 70,000 आणि इक्विपमेंट्स 45,000 आणि त्यावर डेप्रिसिएशन दाखवलेलं आहे. बघा किती डेप्रिसिएशन दाखवायचं आहे, 10%. इथं 10% डेप्रिसिएशन आपण दाखवलेलं आहे. लँड अँड बिल्डिंगमध्ये 7,000 रुपये वर्षाला, फर्निचरमध्ये 4,500 रुपये आणि टोटल डेप्रिसिएशन जे आहे हे 11,500 रुपये असं इथं आपण हे डेप्रिसिएशन दाखवलेलं आहे. आता मित्रांनो आपल्याला काय करायचं आहे, बॅलन्सिंग करायचं आहे. याचं बॅलन्सिंग करताना आपल्याला सगळ्यात पहिलं काय करायचं आहे, तर इन्कम साईड जास्त आहे का एक्सपेंडिचर साईड जास्त आहे ही पाहिजे. आता ॲट प्रायमा फेसी प्रथमतः मला इथं असं दिसतंय की माझी इन्कम साईड इकडे जास्त दिसते मला. थोड्या वेळेसाठी हे सरप्लस पाहू नका, इन्कम साईड मला जास्त दिसते. किती टोटल येते, तुम्ही ज्यावेळेस एक्झाम्पल सोडवता त्यावेळेस मॅन्युअली टोटल करायची आहे. टोटल दिसतीये तिथं 3,46,000 रुपये इन्कम साईडची.
आता ती इन्कम साईडची टोटल एक्सपेंडिचर साईडला घ्या आणि तीच टोटल त्या टोटलमधून एक्सपेंडिचर जो आहे एकूण खर्च तो आपल्याला वजा करायचा आहे. 3,46,000मधून हे सगळे जे काही हेड्स आहेत ते वजा करायचे आहेत आणि आपल्याला एक बॅलन्स राहतो, शिल्लक रक्कम राहते, ती आहे 1,60,000 रुपये. आणि त्या 1,60,000 रुपयाला आपण काय म्हणणार आहोत, टू सरप्लस. म्हणजेच काय, आपल्याला इथं सरप्लस झालेला आहे. जसा ट्रेडिंग कन्सर्नला प्रॉफिट होत असतो तसाच इथं आपल्याला प्रॉफिट म्हणायचं नाही, कारण इट इज नॉट ट्रेडिंग कन्सर्न, याला आपण सरप्लस असं म्हणायचं. किती सरप्लस झाला आहे, 1,60,000. म्हणजेच आपली इन्कम साईड एक्सपेंडिचर मधून 1,60,000ने जास्त आहे. सो वी गॉट हिअर सरप्लस. मित्रांनो, आज आपण इथं हेल्थ इज वेल्थ या क्लबचं इन्कम अँड एक्सपेंडिचर पाहिलं आहे. आपल्याला सरप्लस मिळालेला आहे. आपण बऱ्याचशा वर्किंग नोट्स इथं केलेल्या आहेत, ॲडजस्टमेंट कन्सिडर केलेल्या आहेत आणि आपल्याला याचं बॅलन्स शीटसुद्धा बनवायचं आहे मित्रांनो. तर ते आपण बॅलन्स शीट पुढच्या लेक्चरमध्ये बनवणार आहोत. तोपर्यंत काळजी घ्या. टेक केअर. अंटिल देन, बाय.